नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समचर हॉस्पिटल बोदवड येथे असतो. मुळव्याध भागंदर फिशर या आजारांवर मागील 15 वर्षांपासून उपचार करतो आहे. आतापर्यंत जवळपास 10,000च्या वर पेशंटवर आपण त्यांची तपासणी केलेली आहे आणि त्यांना सल्ला दिलेला आहे. आणि जवळपास 4,000च्या वर पेशंटला आपण क्षारसूत्र पद्धतीने मुळव्याध भागंदर फिशर ह्या आजारांची कायमस्वरूपीसाठी ट्रीटमेंट केलेली आहे. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहे समाधान भाऊ कुमावत. हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव समाधान माधव कुमावत. मी नेरी इथला आहे. नेरी बुद्रुक, तालुका जामनेर. तुमचा फोन नंबर 9623009072. तर समाधान भाऊ कुमावत आहे, नेरीला राहतात, तालुका जामनेर. त्यांचा फोन नंबर 9623009072. समाधान भाऊ आले होते माझ्याकडे 12/8/2026 म्हणजे आजच्या 5 दिवसांपूर्वी. तेव्हा त्यांना त्रास होता, मुळव्याधचा भरपूर त्रास होता. हो. जवळपास तुम्हाला किती वर्षांपासून मला 4 वर्षापासून त्रास होता. आणि काय काय त्रास होता? मला भगंदरचं पण होता आणि 3-4 कोंब होते. ते फार त्रास द्यायचे. त्यांना भगंदरची शंका होती. त्यांना 3-4 मुळव्याधीचे कोंब होते. त्याच्यानंतर त्यांना डोळ्यांचा पण त्रास आहे. डोळ्यांचा म्हणजे मी जर ऑपरेशन केलं तर मला डोळ्याचं दिसणं कमी होऊन जातं. म्हणजे आपण त्रास होता मला. त्यांनी कोणतंही ऑपरेशन केलं आणि त्यांना जर भुलेचं इंजेक्शन दिलं तर त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि त्यांना डोळ्यांचं दिसणं कमी होत होतं. त्या संदर्भात त्यांची मुंबईला ट्रीटमेंट चालू आहे. बरोबर. मी सोमवारी म्हणजे इथं आल्यानंतर मी विचारपूस करण्यासाठी सोमवारी तिथं गेलो मी मुंबईला. त्यांना मी आले होते. त्यांना सांगितलं की आपल्याला क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागेल आणि क्षारसूत्र पद्धतीची ट्रीटमेंट ही फक्त 15 ते 20 मिनिटांचीच असते. बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला संध्याच्या जागेला भूल द्यावी लागते. पण त्यांनी मला सांगितलं की भूल दिलं की त्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम येतो, म्हणून त्या शंका काढण्यासाठी ते मुंबईला त्यांची ट्रीटमेंट चालू जे हॉस्पिटलला तिथं गेले. त्यांनी तिथल्या डॉक्टरने विचारलं की मी अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली तर चालेल का? तर त्या डॉक्टरने सांगितलं क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करायला तुम्हाला काही अडचण नाही. ते छोटे भूल देतात, त्या छोट्या भूलमुळे तुम्हाला डोळ्यांचा येणार नाही. अशा पद्धतीने सगळं ठरलं. ते तपासणी करून आले आणि 12 तारखेला आपण क्षारसूत्र पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट केली. बरोबर. तर तुमची ट्रीटमेंट किती वेळ चालली? ट्रीटमेंट 20-25 मिनिटं ट्रीटमेंट चालली दादा. 20 ते 25 मिनिटं ट्रीटमेंट चालली. त्याच्यानंतर 1-1.5 तास आपल्या इथं थांबावं. सलाईन वगैरे दिलं आपण त्यांना आणि त्याच्यानंतर तुमची सुट्टी झाली. बरोबर. आता आपण काय आतापर्यंत हा मुद्दा आपण कधी सांगितला नाही. आपण आतापर्यंत जेवढ्याही पेशंटची क्षारसूत्र पद्धतीने आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलेली आहे त्यांचा आपण एक केस पेपर बनवतो की जो बंगाली लोक बनवत नाही किंवा बरेचसे डॉक्टर बनवत नाही. बरोबर ना? तर हा असा आमचा एक केस पेपर असतो. येलो कलरचा, पिवळ्या रंगाचा हा केस पेपर आहे. याच्यावर पेशंटचं पूर्ण नाव, गाव, पत्ता असतो. त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असतो. भाऊंचा रजिस्ट्रेशन नंबर 1053 आहे. आणि ह्या केस पेपरवर त्यांचे लक्षणं, त्यांना काय काय त्रास होता तो लिहिला जातो. तर इथं एक आकृती काढलेली. ह्या आकृतीमध्ये त्यांना कोंब किती आहे, म्हणजे मुळव्याधीचे कोंब किती आहे, भगंदर आहे का, जखम आहे का, हे सगळं आपण ज्या वेळेला क्षारसूत्र ट्रीटमेंट करतो त्यावेळेला तपासून ते त्याच वेळेला लिहिलं जातं. आणि हा कागदाची एक प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत ही आमच्या हॉस्पिटलला कधीही उपलब्ध असते. आणि हा कागद, हा केस पेपर आहे, आम्ही पेशंटला देऊन टाकतो. हा तुमच्याकडेच होता ना? तर याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात मला त्रास कमी परत झाला किंवा फसवणूक होते. जसं बंगाली लोकांचं आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला ते विचारलं होतं ना की बंगाली लोक काय करतात की तुम्हाला अमुक कोंब आहे, तुम्हाला भगंदर आहे, तुम्हाला हिव करावं लागेल, तुम्हाला ट्यूब करावं लागेल आणि पुरावा काही राहत नाही की आपल्याला काय आजार होता आणि डॉक्टरनी काय ट्रीटमेंट केली. तर तो पुरावा तयार करण्यासाठी आम्ही पेशंटला प्रत्येक ह्याच नाही आतापर्यंत जेवढे पेशंटची ट्रीटमेंट केली सगळ्यांना आम्ही हा केस पेपर दिलेला आहे. त्याच्यावर त्यांचा आजार लिहिलेला असतो आणि त्यांची काय ट्रीटमेंट केली, कशा पद्धतीने केली, हे सगळं याच्यावर लिहिलेलं असतं. तर अशा संदर्भातला कागद पण आपण त्यांना दिला आणि मग ट्रीटमेंट संपल्यावर ते घरी गेले. 5 दिवस तुम्ही घरी राहिले. तर 5 दिवसासाठी तुम्हाला ड्रेसिंग करायची सांगितली का? नाही, ड्रेसिंग वगैरे काही आम्ही कोणत्याच प्रकारची ड्रेसिंग करायला नाही सांगितलं. फक्त पथ्य होते, काही खाण्याचे पथ्य सांगितले होते, गरम पाण्यात बसायला सांगितलेलं होतं आणि काही औषध गोळ्यांनी काही इंजेक्शन दिलं होतं. तर त्यांनी घरी घेतलं. या 5 दिवसात तुमची दिनचर्या काय होती? तुम्हाला काय त्रास झाला, किती झाला? म्हणजे चालणं फिरणं बंद होतं, टायरवर बसावं लागलं का? टायरवर कुठंच बसावं लागलं नाही, चालणं फिरणं बंद होतं. फक्त थोडंफार औषधी घेतलं का थोडं लोडायचं आणि थोडं
लोळणं झालं का परत गावामध्ये असं मुलांमध्ये हे असे मित्र वगैरे त्यांच्यामध्ये तुम्ही फिरत होतो बा मी. मला असं काहीच त्रास जाणवलेला नाही असा. 12 तारखेला आपण ट्रीटमेंट केल्यानंतर ते घरी गेले, घरी ते फिरू शकत होते, चालू शकत पहिल्या दिवसापासून फिरलो मी. हा, आणि टायरवर बसायची. बऱ्याच लोक सांगतात किंवा तुम्ही 5-5, 6-7 दिवस टायरवर बसता येत नाही, बसण्याचा सुद्धा काही घरी टायर सुद्धा आणलेलं होतं घरच्यांनी, काही ऑपरेशन करून येतील बा, पण काही वापरलं नाही. तर त्यांनी सगळं चालणं म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केल्यावर पेशंटला एकदमच झोपून राहा, टायरवर बसा, रोज ड्रेसिंग करण्यासाठी दवाखान्यात जा, अशी कोणत्याही पद्धतीची काही गोष्ट आम्ही सांगितलेली नाही किंवा ते करायची गरज सुद्धा तुम्हाला पडली नाही. आज ते दाखवायला आले 5 दिवसांनी. तर ट्रीटमेंट करताना ते क्षारसूत्राचं छोटं ऑपरेशन करताना त्यांचे जे मित्र, तुमचं नाव बाजीराव कुमावत, हे सोबत होते. ट्रीटमेंट करताना सुद्धा आम्ही यांना सगळ्या गोष्टी दाखवल्या की कोण कसे असतात, याची ट्रीटमेंट कशी होते. आणि आज 5 दिवसांनी ते दाखवायला आले. तर आज सुद्धा मी त्यांना ती जागा दाखवली. तर त्या जागेवर काही त्यांना तर काही बघता येत नाही, पण तुम्हाला त्या जागेवर तुम्हाला काही वाटलं का? काहीच नाही वाटलं. त्या काही सूज वाटली, गाठ वाटली, सेप्टिक वाटलं, जखम वाटली, पहिल्यापेक्षा एकदम नीट वाटलं. हा, पहिल्यापेक्षा त्यांचा त्रास जवळपास कमी झाला. थोडीशी आग अजून होते त्यांना, पण त्या संदर्भातली त्यांना ट्रीटमेंट आपण गोळ्या औषध देणार आहे. परंतु जास्त रक्त पडणं किंवा आग होणं किंवा अजिबातच खूपच त्रास होतोय असं कोणत्या गोष्टी झाल्या नाही. तर फक्त 15 ते 20 मिनिटांची, 30 मिनिटांची ही आयुर्वेदिक पद्धतीची क्षारसूत्र ट्रीटमेंट आहे. याच्या आधी सांगायचं राहिलं की याच्या आधी त्यांनी भुसावळला त्या कोमांमध्ये शास्त्रीय डॉक्टरकडे इंजेक्शन घेतलं होतं, बरोबर ना? ते इंजेक्शन घेऊन सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास कमी झालेला नव्हता. उलट त्यांची संडाची जागा खूप दुखत होती, खूप त्रास. ते सेंटिंग काम करतात, म्हणजे गरीबची परिस्थिती, त्यांची मजुरी करतात ते. आणि असं असून सुद्धा ते इंजेक्शन घेतल्यावर सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा आराम पडला नाही. पण आज रोजी ते स्वस्त आहे, एकदम स्वस्त आहे. हे पेशंट अजून महिन्याने, वर्षाने, 2 वर्षाने, 5 वर्षाने यांना काय त्रास होतो हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेल. कारण की त्यांचा आपण केस पेपर बनवून ठेवला, एक पुरावा म्हणून दिलेला आहे की माझ्याकडे ट्रीटमेंट झालेली आहे आणि त्या दिवशी काय आजार होता हे सगळं लिहून दिलेलं आहे. तर नंतरही व्हिडिओ बनवल्यावर आपल्याला कळू शकते किंवा पेशंटला किती फरक पडला, नाही पडला. आतापर्यंत आम्ही जेवढ्या पेशंटची क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केली त्यांना कायमस्वरूपीची आजारातून त्यांची मुक्तता झालेली आहे. फक्त काही थोडे छोटे मोठे पथ्य असतात ते आम्ही घरी पाळायला सांगतो. ते पथ्य पाळले तर परत कधी आयुष्यामध्ये ह्या आजाराची ट्रीटमेंट करायची गरज पडत नाही. तर पेशंटच्या माहितीसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. अशाच प्रकारे आमच्या पेशंटचे तुम्हाला अनुभव ऐकायचे असतील, ज्यांनी आमच्याकडे ट्रीटमेंट केलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या नावाने समछाया हॉस्पिटल डॉक्टर यशपाल बडगुजर या नावाने एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. त्या चॅनलवर आमच्या जुन्या पेशंटचे व्हिडिओ, त्यांचे फोन नंबर, त्यांचे अनुभव आम्ही त्यांच्या प्रत्यक्ष टाकतो. म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना कधी पण विचारू शकता. तर माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. इतर लोकांनी सुद्धा ही ट्रीटमेंट घ्यावी. तुम्हाला काय सांगायचं याच्याबद्दल? आता या ट्रीटमेंटबद्दल तुम्ही आता फक्त त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या आजूबाजूला काही लोकांनी बंगालीकडे सुद्धा काही ट्रीटमेंट ऑपरेशन भरपूर आणि त्यांचा अनुभव खूप वाईट आहे की टायरवर बसावं लागतं, भूल देत नाही, खूप त्रास. म्हणजे जवळजवळ 15 दिवस तर घरातून कुठे जावंच लागत नाही. हो, ते टायरवर बसावं लागतं, गरम पाण्यात बसावं लागतं, समजून घ्या. पण ते एवढी दुखापत त्यांची बघून सर, आता माझा एक अनुभव सांगतो. मी सुद्धा एक बंगाली बाबा आहे, त्यांच्याकडे निरीला गेलेलो होतो मी ऑपरेशन करायला. पण माझा जो जोडीदार आहे तो योगायोग 2 बाटल्या दारूच्या पिऊन सर तो ऑपरेशन करायला मध्ये गेला होता. तर ऑपरेशन ते 2 बाटल्या दारू उतरून गेली आणि तो बाहेर आला आणि मला बोलायला लागला, काका तुम्ही इथं काय करताय? म्हटलं भाऊ मला ऑपरेशन करायला म्हणजे ते बांधायला जायचंय, कोंब बांधायला जायचंय, तर मी चाललो. काका तुम्ही दारू पिता का? म्हणतो मी पित नाही. म्हणे मी 2 बाटल्या दारूच्या पिऊन सर आत गेलो. म्हणे माझी पूर्ण दारू उतरून गेली. आता पहा म्हणे मी कसा वाकडा तिथं चालतोय. म्हणे हे तुमच्या बच्चं काम नाही म्हणे. साध्या भाषेमध्ये बंगाली लोकांकडे. हा, तर मग मी ते बघितलं, म्हटलं बापरे, मग आपल्या बच्चं काम नाही. मी त्या दिवशी विचार केला, म्हणता हे आपल्या इथं करायचंच नाही म्हणता आपल्याला. तरी मी इकडं तिकडं जातच होतो, आयुर्वेदिक केली, भरपूर हे केलं मी. हो, मध्य प्रदेश गेलो, तिकडच्या औषधा घेतल्या मी. हो, जे सांगितलं तसं मी ते करत गेलो, पण मला कुठेही गुण लागलेला नाही. आणि शेवटी मी युट्यूब चॅनलवर बघितलं आणि दादांचा म्हणतो चला एकदा त्यांना भेट देऊन बघू. त्यांच्या इथं आलो मी आणि मला तो खरोखर योग्य तो मार्ग मिळाला. आज त्यांचा आजारातून पूर्ण मुक्त आहे. खूप प्रकारची औषधं, बंगाली लोकांचा त्रास, एवढं सगळं सोडून ते इथं आले आणि आज ते बरे झाले. बरं झालं. धन्यवाद.